शासकीय कामात अडथळा प्रकरणात दोघांची निर्दोष मुक्तता. ॲडव्होकेट लाजी मुजावर. शासकीय अधिकाऱ्यांना धमकावून ट्रक वेगाने पळवून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील दोघांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी प्रभावी बाजू मांडली. याबाबत अधिक माहिती अशी की व्यंकटेश सूतगिरणीजवळील येळगुड रस्त्यावर तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व इतर शासकीय कर्मचारी हे अनधिकृत गौण खनिज वाहतूक विरोधी शोध मोहीम राबवत होते. त्यावेळी MH12 DJ 2251 क्रमांकाचा वाळू वाहतूक करणारा ट्रक संशयास्पदरित्या आढळून आला. संबंधित ट्रक थांबवून मंडळ अधिकारी गोरख नागरगोजे यांनी चालक व इतर इस्मांकडे चौकशी केली असता ट्रकमधील इस्मांनी शासकीय अधिकाऱ्यांना धमकावून वाद घालत ट्रक वेगाने पळवून नेल्याची फिर्याद हुपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या फिर्यादीवरून पोलिसांनी भादवी कलम 353, 506 व 34 अन्वये गुन्हा दाखल करून संशयित सुहास केसरकर व युवराज पोवार यांना अटक केली होती. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी दोषारोपपत्र इचलकरंजी येथील जिल्हा न्यायालयात दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान साक्षीदार व पंचांचे जबाब नोंदविण्यात आले. मात्र साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती आढळून आली. तसेच पंचनामा सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे आरोपींविरुद्धचे आरोप व फिर्याद न्यायालयात सिद्ध होऊ शकली नाही. यावेळी आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी जोरदार युक्तिवाद करत न्यायालयासमोर प्रभावी बाजू मांडली. आरोपींविरोधात ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सबस्क्राइब करा.